होळी म्हटलं की पहिली तयारी करायची असते आपल्याला पुरणपोळीची। चला आता माझं देखील पुरण मस्त असं शिजून झालेली आहे डाळ। आता येळवणी काढून घेते आमटीसाठी आणि डाळ मस्त घोटून घेते। तर आज सगळीकडेच मस्त असा पुरणपोळीचा बेत असणार आहे। तुमची पण तयारी चालू असेल आणि तुम्ही होळीसाठी स्पेशल काय बनवता नक्की मला कमेंटमध्ये सांगा। तर हे जे पाणी आमटीमध्ये जातं ना, तर याने आमटीची चव जी आहे ना ती अगदीच भन्नाट लागते। आता पुरण बनवण्याच्या बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती आहेत। कोणी गूळ घालून बनवतं, कोणी साखर घालून बनवतं आणि कोणी बारीक करून बनतं किंवा मग कोणी डाळीमध्ये साखर वगैरे घालतं। तर आमच्याकडे ना पुरण पहिले बारीक केलं जातं आणि त्यानंतर मग त्यामध्ये साखर टाकून पुन्हा एकदा त्याला परतून घेतलं जातं। चला आता छान अशी काळ्या मसाल्यातील आमटी आज मी बनवते। मस्त अशी आमटीचा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेतला। आमटी झाली त्यानंतर लगेच कढीला देखील फोडणी देऊन घेतली आणि छान अशी कढी पण आपली तयार होती। आता स्वयंपाक छान असा तयार झालेला आहे। दिवसभर स्वयंपाक आणि त्यानंतर संध्याकाळी मस्त अशी होळीची तयारी। चला कढी आमटी बघू शकताय आणि आता ना मस्त अशा गरमागरम पुरणपोळ्या करून घेते। आणि आमच्या घरामध्ये बरेच जण तूप न खाणारे आहेत, त्यामुळे मला तर स्पेशली पुरणपोळीवर तूप खूप जास्त आवडतं। पण मग बाकीच्यांना आवडत नसल्यामुळे मी तेलच लावत असते आणि नंतर मला वरतून पोळीवरती तूप घेत असते। त्यानंतर पापड वगैरे तळून घेतले, भजे पण छान असे काढून घेतले आणि आज ना मला हात भरून भजे काढावेसे वाटतच नव्हते। म्हटलं चला चमच्याने मस्त असे भजे सोडूया आणि भजे थोडेसे मोठे मोठे होतात चमच्याने, पण ठीक आहे एखाद्या वेळेस काही हरकत नाही। चला आता सगळा स्वयंपाक आवरून झाला त्यानंतर होळीची छान अशी तयारी करून घेतली आणि संध्याकाळी होळी पेटवायला घेतली। होळीचा पेटण्याचा टायमिंग झालेलाच होता आणि दारोदारी मस्त अशा सगळ्यांच्या होळ्या पेटत होत्या। आम्ही देखील मस्त अशी होळी पेटवली आणि आता होळीचा दुसरा दिवस म्हणजे तो तर मुलांसाठी आणि सगळ्यांसाठीच खूप आनंदाचा असतो, रंगपंचमी। तर रंगपंचमी खेळायला तुम्हाला आवडतं का नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार, बाय।